ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिला। त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नेयर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली आहेत। दम मारो दम आणि ओम शांती ओम यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली। भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ स्थान असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। प्रचंड थकवा आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून संगीताचे धडे घेतले। सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये 92,000हून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला। पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने, ये मेरा दिल यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत। विशेषतः आर.डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली। आशा भोसले यांनी आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात अत्यंत कमी वयात केली होती। एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितलं होतं की 1943 मध्ये वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी आपलं पहिलं मराठी गाणं रेकॉर्ड केलं होतं। तो अनुभव सांगताना त्या म्हणाल्या होत्या, माझं पहिलं गाणं होतं तेव्हा मी खूप घाबरले होते। माईक समोर उभं राहून गाणं गायचं होतं आणि मला माईक म्हणजे काय हे देखील माहीत नव्हतं। पण तिथून सुरू झालेला हा प्रवास आज तागायत अखंड सुरू होता। आशा भोसले यांच्या नावावर 1-2 नव्हे तर तब्बल 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी गाण्याचा जागतिक विक्रम आहे। यासाठी त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। त्यांनी केवळ मराठी, हिंदी नाही तर इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरवली। महाराष्ट्र भूषण सारखे अनेक मोठे पुरस्कार त्यांना मिळाले। वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये गायलेली गाणी त्यांची जगप्रसिद्ध झाली। त्यांची अनेक गाणी आजही आवर्जून गायली जातात। शास्त्रीय संगीत असो, कव्वाली, पॉप किंवा डिस्को गाणी, आशाताईंनी प्रत्येक प्रकारच्या गाण्याला न्याय दिला। त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांची यादी ही खालीलप्रमाणे आहे। ती म्हणजे काय तर पिया तू अब तो आजा, ये मेरा दिल, ओ हसीना जुल्फो वाली, दीवाना हुआ बादल, इशारो इशारो में। त्यांच्या या कलेचा सन्मान म्हणून भारत सरकारनं त्यांना पद्मविभूषण आणि चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवलं। आशा भोसले यांचा आवाज म्हणजे केवळ गाणं नव्हतं तर प्रत्येक भावनेला जिवंत करणारी ती जादू होती। त्यांच्या कारकिर्दीसाठी पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। वडिलांच्या निधनानंतर अगदी लहान वयातच आशा भोसले यांनी गायनाला सुरुवात केली। त्यांचं पहिलं मराठी गाणं चला चला नवबाळा तर हिंदीतील सुरुवातीच्या गाण्यांमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली। आशाताईंनी केवळ फिल्मी गाणीच नाही तर गझल, भजन, कव्वाली, पॉप, मराठी भावगीतं, बंगाली आणि इतर प्रादेशिक गाणी गायली आहेत। आशाताईंच्या आवाजात रोमांस, विरह, खट्याळपणा आणि गझलची नजाकत एकाच वेळी अनुभवायला मिळत होती। त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीत विश्वाचा एक अमर ठेवा आहे। गेल्या 8 दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजानं कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झालाय।